नमस्कार. आपण आहोत जिल्हा परिषद गट लक्ष्मी दहिवडीमध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजलेला आहे आणि असं असताना लक्ष्मी दहिवडी गटातून आपली उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून जाहीर झालेली आहे. आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय करून द्या. नमस्कार, माझे नाव करुणा जनार्दन शिवशरण. मी एक महिला व्यावसायिक म्हणून, एक महिला उद्योजिका म्हणून काम करते. फार्मर मॉल हे आपले एक फर्म आहे. त्या फार्मर मॉलच्या माध्यमातून मी गेली 20 वर्ष झालं एक शेतकऱ्यांची असणारी कामं किंवा त्यांचे मूलभूत असणारे प्रश्न ह्याची प्रत्यक्ष जाणीव मला आहे. आणि याच धर्तीवर मला आपल्या बांधवांसाठी किंवा युवकांसाठी किंवा युवतींसाठी जे काही करता येईल ते करण्याची पूर्ण इच्छा आणि जिद्द आहे. त्या बेसिस ताई, आपली उमेदवारी कोणत्या पक्षाकडून जाहीर झालेली आहे? माझी उमेदवारी ही भारतीय जनता पार्टीकडून फिक्स झालेली आहे. आपले मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे माननीय आमदार समाधानदादा आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळते आणि मी त्या संधीचा योग्य उपयोग करेन आणि आपल्या जनतेला चांगला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. खर तर तुम्ही निवडणुकीत उभे राहिलेला आहात भारतीय जनता पक्षाकडून. का वाटलं की निवडणूक लढवावं? त्या पाठीमागचा उद्देश काय? उद्देश एकच आहे सर, की समाधानदादा यांनी पाण्याचा खूप मोठा प्रश्न जो होता तो पूर्णपणे सॉल्व्ह केलाय. आणि त्याच्यानंतर आपल्याला बेसिक लेवलचे जे रस्ते असतात, लाईट असेल, पाणी असेल किंवा युवकांसाठी रोजगाराच्या संधी असतील, त्या उपलब्ध करण्यासाठी एक समाजाचं आपण देणं लागतो आणि काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे. या भूमिकेतून मला ही निवडणूक लढवावीशी वाटते. निवडणूक लढवताय, कितपत आव्हानात्मक वाटते एकंदरीत? तुम्ही मतदारसंघात होम टू होम करताय, नागरिकांच्या गाठीभेटी घेताय. काय आव्हानं वाटते तुम्हाला आणि जिंकण्याचा विश्वास कसा वाटतोय? जिंकण्याचा विश्वास म्हटलं तर आपण समाधानदादा आवताडे आमदार आहेत, एक पाणीदार आमदार आहेत. यांच्या नेतृत्वाखाली जर आपण लढवत आहोत तर 100% नाही 200% आपण निवडून येईल अशी 100% खात्री आहे मला. मतदारांना काय आव्हान कराल? आव्हान एकच करेल, आपले समाधानदादा आवताडे आहेत, यांच्या नेतृत्वाखाली जर आपण येत असू तर दादांवर जो विश्वास आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जर काम करण्याची मला संधी मिळेल तर ह्या संधीचं सोनं मी नक्कीच करून दाखवेल. या विश्वासावर आपल्या जनतेने माझा विश्वास ठेवावा.